रायगढ़ जिला परिषद का शिक्षा विभाग, जिला विज्ञान एवं गणित अध्यापक मंडल तथा सुधागढ़ एजुकेशन सोसाइटी का उच्च माध्यमिक विद्यालय कलम्बोली आदि के संयुक्त प्रयासों से इंस्पायर अवार्ड यानी नवोन्मेष प्रदर्शनी 2012 का आयोजन कलम्बोली में किया गया था। कलम्बोली स्थित सुधागढ़ एजुकेशन सोसाइटी हाई स्कूल में आयोजित इस प्रदर्शनी का उद्घाटन रायगढ़ जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति ज्ञानदेव पवार के हाथों हुआ। इस कार्यक्रम के लिए जिला परिषद के पूर्व अध्यक्ष तथा शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, पनवेल पंचायत समिति के सभापति हरेश केणी, पूर्व सभापति प्रमोद भगत, जेडपी सदस्य अरविंद म्हात्रे, प्रिया मुकादम, पंचायत समिति सदस्य गोपाल भगत, वीके हाई स्कूल के प्रधानाचार्य केडी म्हात्रे, असुड़गांव ग्राम पंचायत के पूर्व सरपंच शशिकांत शेलके आदि गणमान्यों सहित स्थानीय नागरिक, अध्यापक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने कहा कि हम अन्य देशों के मुकाबले काफी पिछड़े हुए हैं और उसके लिए हमारी मानसिकता जिम्मेदार है। हमें हमारी मानसिकता में बदलाव कर संशोधक निर्माण करने होंगे, तभी हमारा देश तरक्की की बुलंद मीनार बन पाएगा। 125 कोटींचा हा देश ऑलिम्पिक मध्ये 7 पदकं मिळवली तर आपल्याला आनंदाने भरून आल्यासारखा होतोय। हीच परिस्थिती आपली संशोधनाच्या बाबतीत आहे। आपल्या संरक्षण विभागाला लागणारी सामग्री आवाच्या सवा पैसे देऊन अब्जावधी रुपये देऊन आपण आपल्यापेक्षा आकाराने छोट्या असणाऱ्या देशांकडून खरेदी करतो। आपल्याला लागणारी मेडिकलच्या सुविधा असतील त्याच्या बाबतीत आपण बऱ्याचशा बाबतीत इतर राष्ट्रांवर अवलंबून आहोत। अन्य साऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज असतील त्याच्या बाबतीत हे आपण अजूनही म्हणावं तसं प्रगत नाही। इच्छाशक्तीच्या जोरावर आपण या साऱ्या गोष्टी निश्चितपणे करू शकतो, कारण इस्रायल सारखा देश ज्याचा आकारमान महाराष्ट्र एवढं देखील नाही, तो जगभरात फळं फुलं खाद्यान्नाचे एक्सपोर्ट करतो, दुग्ध पदार्थांचे एक्सपोर्ट करतो। जगामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या 90% दुग्धजन्य उत्पादनांची निर्यात ही डेन्मार्क सारख्या अतिशय छोट्या देशातून होते। याची कुठेतरी आपण भविष्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाने हा उपक्रम का चालू केला त्याच्या मागची भूमिका ओळखून आपण ते काम केलं पाहिजे। आज संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपली मंडळी येत नाही, जे हुशार विद्यार्थी आहेत ते सारे मेडिकल इंजिनिअरिंग या 2 क्षेत्रामध्ये जातात। आता काही अंशाने आयटी क्षेत्राकडे जात आहेत। या कुठेतरी जो फायदा पडलेला आहे तो बदलून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन व्हावं, ते शेतीत असेल, विज्ञानात असेल, अगदी पर्यटनात असेल, संरक्षणात असेल, शिक्षणात असेल, या साऱ्या बाबतीत संशोधन जे आपण आज बघतोय की अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली आहे ती भारतीय अभियंत्यांच्या बिंदूवर चालते आणि त्याच्या आधारे अमेरिका साऱ्या जगावर या ठिकाणी राज्य करत आहे। आज क्युरियोसिटीच्या माध्यमातून जे मंगळावर यशस्वी झेप नासाने घेतली त्या शास्त्रज्ञांच्या हजारो 13,000 शास्त्रज्ञांच्या टीममध्ये 15 ते 20% मूळचे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत। आज कॉम्प्युटरच्या बाबतीत जे संशोधन होत आहे त्यातील भारतीय संशोधकांची आघाडी आहे, पण त्याचा फायदा नेमका आपल्या देशाला मिळत नाही। ही परिस्थिती ध्यानात घेऊन शासनानं संशोधन वृत्तीला, जिज्ञासेला जागृती विद्यार्थी स्तरावर करून द्यावी या हेतूने हा उपक्रम घेतला। आज कुठल्याही विषयात पीएचडी केली, कुठल्याही विषयात पीएचडी केली तरी शासन त्याच्यासाठी अनुदान देतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। याचा फायदा घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं संशोधन करणारे संशोधक निर्माण करावे या उद्देशाने हा उपक्रम अवलंबलेला आहे।